आज आपण बनवणार आहोत कारले फ्राय आणि कारल्याचं कालवण काळ्या वाटणातलं। त्यासाठी कारले मी मध्ये चीर पाडून आणि भरपूर सारा मीठ भरून दिवसभर मुरत ठेवले होते। आता ते पाण्यामध्ये शिजायला ठेवणार आहे, शिजवून घेणार आहे आपण। आता कांदा खोबऱ्याचं वाटण भाजून घेऊयात आपण। त्यासाठी घेतलं आहे खोबरं, लसूण, अद्रक, कांदा आणि कोथिंबीर। हे सगळं आपण आता भाजून घेऊ आणि वाटून घेऊयात। आपला मसाला भाजून झालेला आहे। आता आपण वाटायला घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला मसाला टाकायचा, कांदा खोबरं आपलं, कोथिंबीर टाकायची, हळद टाकायची, काळा मसाला टाकायचा, आणि लाल तिखट टाकायचं। आणि मीठ अगदी थोडंसं टाकायचं, कारण आपण कारल्याला मीठ लावलेलं आहे त्यामुळे ते खारट होऊ शकतात। तर मीठ अगदी थोडंसं टाकायचं। आता हे सगळं आपण वाटून घेऊयात। वाटून झालंय, आपण आता कारले फ्राय करायला घेऊयात। हा जो वाटलेला मसाला आहे ना, तो आपण कारल्यांमध्ये भरून आणि लावून घेऊयात। पातेले तापायला ठेवले, त्यात तेल टाकूयात। तेल तापलं की कढीपत्ता टाकायचा, कढीपत्ता तापला की टोमॅटो टाकायचा आहे। भरलेला कारला आहे ना, ते टाकून घेऊयात। कारलं फ्राय झालं आहे, त्यामध्ये आपला हा वाटलेला मसाला आहे तो टाकूया। आपलं कारलं शिजलेलं आहे, त्यामुळे फक्त 5 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। हे बघा, आपले कारले फ्राय झालेत, मस्त झालेले आहेत। तुम्ही एकदा अशी रेसिपी करून बघा, आवडेल तुम्हाला। आवडली तर लाईक, शेअर, फॉलो करा। आणि आपलं कारल्याचं कालवण पण झालं आहे। जास्त शिजवायचं नसतं, फक्त 5 मिनिटच उकळून घ्यायचं। आपलं कारल्याचं कालवण पण तयार आहे।